त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तर प्रथमतः देशामध्ये सुद्धा हा विषय फार गंभीर झालेला आहे. शेतकऱ्याचा मुलगा म्हटला की मुली मिळत नाहीत. विचार करायला लावणारा हा जो एक सामाजिक प्रश्न आहे, आमच्या निरंजन देशमुख यांनी तो खऱ्या अर्थाने या पिक्चरच्या चित्रपटाच्या माध्यमातून समाजापुढे ही व्यथा मांडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, तुमचा देखील मनापासून अभिनंदन करतो. निरंजन, तुम्ही ही जी सेवा करतात, एका खेड्यातला मुलं आमच्या कोथरूडगावचा हा चित्रपट स्वतः दिग्दर्शित करतो, काढतो, त्यात काही पत्रकार मित्र काम करतात आणि चित्रपट काढणं म्हणजे काही एखाद्या खेड्यातल्या मुलाचं काम नाही. परंतु निरंजन कसं काढलं याचा मला मी कधी कधी विचार करतो. त्याला या माणसाला पगार देणं, पैसा देणं, एकत्र करणं, पण ही किंमत त्याने केली. निश्चितपणे समाजाच्या या व्यथेबद्दल ही मुलं तर तुम्हाला भविष्यात आशीर्वाद देतीलच, व समाज प्रबोधनाचं मोठं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. तुमच्या हातून असे समाजाच्या विषमतेचे असे जे काही प्रश्न आहेत ते चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुमच्या साथीला असो बरोबर असू हा शब्द या ठिकाणी देतो. खासदार आपला माणूस आपल्यासाठी, तर त्यांनी दाखवून दिलं त्यांच्या कृतीमधून की एका चित्रपटासाठी ते इथे आले शिर्डीवरून आणि शेतकरी बांधवांचा जो चित्रपट आहे त्याला त्यांनी न्याय दिलेला आहे. आणि हा चित्रपट ज्यांनी खऱ्या अर्थाने इथं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला, प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला, ते सन्माननीय बाळासाहेबजी देशमाने साहेब यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण त्यांनी एक चांगला उपक्रम इथे राबवलेला आहे. आदरणीय नवनाथजी देशमाने साहेब, सरपंचताई, सर्वांचे आता मी नाव घेतो की त्यांनी अतिशय चांगलं नियोजन केलं, चित्रपटाचं आयोजन केलं. 2.5 तास लोक हल्ले नाही, कारण या चित्रपटाचा शेवट एक फार मोठा संदेश देणारा आहे.